आणि भुकेनं व्याकुळ झालेला माझा जीव क्षणादा शांत झाला. मी कोण, माझा जन्म कसा असला आणि मला जन्माला घालणारे माझे मातृबिंदू देवता कोण. सारखं वैभव मला समाधान प्राप्त होऊ लागले. आज या माता कुणासाठी आम्ही झटतो आहोत, कशासाठी हे सारे जाणो सुखाने या विश्वात वावरा. म्हणूनच हा वज्रकाळ, हा वज्रकाळ एक सांगा विचार अंतरात थैमान घडू लागला. तो विचार कोणता असेल? आजपर्यंत चिंते घरा सगळं सागायला सांगितले. आज या वज्रकाळाच्या जीवनात आम्हाला नाश्ता झाला. पण या वीज अपयशाला फक्त जाणारा वीज आहे. तर आत्मविश्वास एक ना एक दिवस तरी या प्रति देवतांचा मालमत्ता केल्याशिवाय माझ्या मनाला स्थिरता नाही. म्हणूनच कोणीतरी भाग आल्याने भक्ती शक्तीला भक्तीची जोड असावी. म्हणूनच या वज्रकाळावर विनंती करा, स्वतःची बांधणे करणारे विनंती या विश्वाची उत्पत्ती करती देवता याची एकता देणे भक्ती करण्यासाठी ना अन्न ना पाणी ना ग्रहण करता एका अमृत्यावर राहिलो आणि माझ्या देवाची भक्ती केली. भक्ती ब्राह्मणाच्या आतुरावर माझ्या देवाला प्रसन्न करून घेतला आणि देव माझ्या प्रसन्न झाला. आणि निरंतर काय अजिंक्य आणि या वज्रकाळानं मृत्यूवर मात केली. म्हणून जिकडे तिकडे आनंद उत्सव साजरा होत आहे. पण या निवाताची प्रतीती घ्यावी आणि त्या देवतांचा म्हणूनच या माता गुणाचा त्याग करावा आणि संघ साम्राज्यावर स्वारी करावी आणि त्या कपटी देवतांचा
शेवटचा तुला पाहून
स्वर्गावर गेले गेल्याच्या गेल्या शेवटचं पाऊल ते गेले आणि मेले सुद्धा वरदानाची प्रतिती घेण्यासाठी इतका काय शक्तीला हत्ती थोडं ठेवायचा आणि त्या हत्ती प्रमाणाच्या जोरावर आज स्वतः साम्राज्यावरती सारी शक्तीच्या प्राबल्यावर भक्तीच्या योगाची स्वर्गाचा झाला पण काय रे भक्ती केलीस पण मिळविलास तरी काय काय मिळविलास तुझ्या बापाला भजविलं अरे त्या म्हाताऱ्याने भजविलं अरे तो उत्पत्ती करता देवता उपलक्षी एका नारायण भक्ती प्रबलाच्या धोरावर प्रसन्न करून घेतलं आणि देव माझ्यावर प्रसन्न झाला आणि मला दिलं ते का पण काय रे वरदान मिळविलास आणि स्वतः स्वर्गाच्या ठिकाणी काय तुझी योग्यता माझी योग्यता कसते कसं काय रागावू? बाबा रागावू नये. माझ्या रागाची कल्पना तुला करावी लागेल यांच्या पुढे माझी योग्यता करतोय तुझ्या रागाची कल्पना जरा जरा मला येऊ लागली रागावू नको. तुझी योग्यता काय बरोबर तुझा सामर्थ्य काय आता गुणाचा सम्राट तू पुष्कळात तू स्वर्गापर्यंत जाणं योग्य नाही भक्ती केलीस पण शक्तीची प्रचिती मला यायला लागली हे योग्य बोलतोय मी कोण या माता पुराता सम्राट आहे मी आणि त्या देवता समोर मार्ग आहे याच्यावर मार्ग आहे रावणा अरे तुझ्या बापानं माझ्या आत्मसंरक्षणासाठी अरे अशी शक्ती मला भाव केली माझ्या बापाने एवढं दिलं काय सांगतो अरे भक्ती कशी केली ना अंगाला पाणी न करता एका अकुलच्यावर उभा राहिलो एवढी कठोर भक्ती केली माझ्यासाठी कठोर भक्ती करणारा या विश्वात जन्माला येणारा म्हणूनच या माझ्या देवाला दिलं ते का तो मंत्र उच्चारता क्षणी माझ्या संरक्षणासाठी एक अचान्य शक्ती माणसं आहे ओम ब्रह्मस्वरूपाय नमः ओम ब्रह्मस्वरूपाय नमः ओम ब्रह्मस्वरूपाय नमः
आश्चर्य नवल की चमत्कार कल्पनाच करता येत नाही. कोणत्या बाबतीत? ताण आणि भुकेनं व्याकुळ झालेला माझा जीव क्षणार्धात शांत झाला. मी कोण, माझा जन्म कसा झाला आणि मला जन्माला घालणारे माझे मातृबिंदू देवता कोण? पाच सगळे गुण कर. अत्तरी वामनाने भेटते वेशाचं उत्तर. मी समर्पण देईन. माझी ओळखी नसेल तुला. निश्चित आहे. हे विष्णूला दिसणारा हे सप्तमाता आणि त्या सप्तमाताचा सम्राट वज्रकाळ शिवाचा व्याहावा संत इतका करे नाही. मंत्राच्या साह्यानं तुझी निर्मिती मी केली आहे. आता मातृपितृ देवता कोणच आहे? माझी कर्माची पितृदाता साक्षात तुम्ही आहात. मग हे माझ्या कर्माच्या पितृदेवते तुझ्या चरणी मी तुला नमस्कार होतो. अत्तरी भवानी इच्छा पूर्ण होईल. यांच्या बाबतीत संभ्रम मी जिथे असतो तिथे संभ्रमात निर्माण होणार. संशय वाटू लागला. संभ्रम या शब्दावर जास्त जोर देणार नाही. तू संभ्रम वाटतोय त्यांच्या बाबतीत. हा. हे कुणी सामान्य नाही. आता हे संभ्रम सामान्य नव्हे. हे आम्हाला कुणी परके नव्हे. हे परकेही नव्हे. परकेही नव्हे. हा, इतका नव्हे. हा. तर पदोपदी आम्हाला सहाय्य करण्यासाठी ही आमची कुटुंबावरी कुटुंब. हे वेळोवेळी आपल्याला हे सहाय्य तुझ्या करणारे बापाचे गुरु आहे. साक्षात माझ्या पितृदेवतेची कुलदेवता भूत भविष्य वर्तमान जाण्याची ताई ताई. देवी नमस्कार. नाही माझा आशीर्वाद. तरी सुद्धा मनाचा समाधान नाही. मला निर्माण कहाणी कशासाठी केलं? पण याच्यात कुणाशी कारण आहे. कोणतं? आज माझ्या पूर्वजांचा सेवा ज्यांनी केला त्यांचा सेवा करण्यासाठी तुला पूर्वजाच्या वदाचा सूर्य घेण्यासाठी हे शब्द एकातून बाहेर पडताना पडता मी तर हाताच्या घोडाप्रमाणे जातो. नाही! पूर्वजांचा सूर्य शब्द ऐका. आणि पायाची आग जाऊन मस्तकाला मेली. माझ्या पायांनी अश्वाचा वेग धारण करावं. सूर घेण्यासाठी जाणारा माझा मार्गासाठी प्राणी कशासाठी? प्राची कारण आहे. अपमान कोणी केला? या विश्वाचा नाश होणार नाही. म्हणून काय सर्व ज्ञानी सर्वत्व ज्ञान या विश्वाचे हे गुरुमाऊलीला देते. मार्गदर्शक आहे मी तुला. आता तुला गुरु. तुमच्यापासून आता मी करणार सुरू. माझ्यापासूनच सुरू. हा. कारण हे काय ते? तर पायाची आग मस्तकी गेली म्हणाला. हा. पण जाणार कुठे करणार काय याचं पूर्णतः ज्ञान तुला नाही. संभ्रम याची जाणीव तुला करून देतो. मला ऐकायचंय. तेच करायचं. कुणी आमच्या मुलाचा शेवट केला. फक्त नाव घेऊ द्या. पूर्वजांचा शेवट केला तो त्या कपटी देवतांनी. होय देवते कपटी ते कपटी. हा. कपटाने तुमच्या पूर्वजांचा घात केला. पण त्याचा प्रतिशोध तुला घ्यायचा आहे. हा. पण स्वर्गाच्या ठिकाणी न जाता मृत लोकांच्या ठाई ज्या देवतांची भक्ती होते ती भक्ती बंद झाली. असंच का? ती भक्ती जर का बंद झाली हा. देवता ज्या अमर होतात त्यांची शक्ती हीन होईल हा. आणि तुम्हा दानवांचा विजय होईल. माझ्या मृतलोकाच्या काही लष्करी देवतांची भक्ती आणि याच भक्तीमुळे देवतांची शक्ती आमच्यावर प्रबळ होते आहे आणि म्हणूनच आमच्या पदरी अपयश पडते. नारळा याच्यासाठी काय करू त्या कथा? एक ज्या ठिकाणी देवतांची भक्ती होत असेल ती भक्ती सांगून बंद कर. ऐकण्याचं ठीक नव्हे
तुझा शेवट कर. पण ज्या ज्या ठिकाणी रामभक्ती होत असेल त्या ठिकाणी बाबा चुकूनही जाऊ नको. या नारा मुखातील शब्द मुखात असते. तिथे जाऊच नकोस तो. राम भक्तीच्या ठाई मी का जाऊ नये? तिथे तुझी शक्तीहीन ठरेल. या नारा माझ्या शक्तीवर आणि पराक्रमावर सावधान. अरे तुला काय तुझ्या बापाला संशय घ्यायचा. आपल्याला जमणार नाही. रामभक्ती किती? आता ठरलं. रामभक्ती असेल तुला जाऊ. आधी राम भक्ती बंद करण्यापासून मी करणार आहे. अरे हा माझा पुत्र आहे. तुझा प्रमाण आहे. माझ्या भावाने याचे एकच पराक्रम वापरता येतं. प्रतिबंध ढके. काय म्हणाला? काय म्हणाला सगळं? शेतीला तरी गरगरा फिरली. फेकून दे. पण याला नामविधान म्हणतात. याच्या देहाला सोडलं. नाव कोण ठेवलं? कोण म्हणजे? नाव ठेवलं. अरे ब्राह्मण आहेस. तुझ्या मुखातून शुभ नाव सुटते. नाव ठेवणारा मी. तू रावण म्हणते, ज्यावेळी याचा जन्म झाला अरे अगदी धुळाचे लोट गगनाला भिडू लागले. अगदी धुळातून याची निर्मिती झाली. आणि म्हणूनच या आपल्या विश्वाच्या ठाई याला धुम्रात सोडून टाकली. धुम्रात सोडून टाकली. धुम्राक्षाशी माझ्या देहाला सांगा. मग स्वाभिमानाला नाव सांगेल. धुम्राक्ष. या अगोदर भगवानाला नाव विचारा ठेवलं. पण ज्यावेळी वैराग्य मला चराचर चित्रासाठी दिसत नाही. या नात्यानं हे विजयी ठरलं. हे विजयी ठरलं. स्वतःच्या संरक्षणासाठी हे विजयी शस्त्र मी मिळवलेलं आहे. पण विलंब कशाला? या क्षणी साहित्य साऱ्या भक्तांच्या मनाच्या तरी अरे गेला की मेला? अरे मेला. अरे कसं काय गेला? हा, गेला खरा. तुझं कार्य करूनच नाही. दिलेलं कार्य. आता काय केलं? आत्मविश्वास आहे. माझाही आत्मविश्वास. पूर्ण विश्वास. विश्वास माझा आहे पण पण हा लग्न शब्द काय? कारण आहे आमचे मित्र सोनवणे गावचे सुपुत्र एक उत्कृष्ट तालरक्षक प्रथमेश गोसावी यांनी कलागुणांचं कौतुक करून लागण्याचं वर्ष दिले. आमचे मित्र उत्कृष्ट तालरक्षक प्रथमेश गोसावी यांचे मनपूर्वक आभार म्हणून बक्षाचा तसेच डाकेजो एक ज्येष्ठ दशावतारी कलावंत आम्हाला मार्गदर्शन करणारे संजय जोशी यांनी आमच्या कलेचा बहुमान करण्यासाठी लागूनच बोलले. संजय जोशी यांचे म्हणून खूप आभार. तमाम नाट्यसंघाच्या म्हणून या वर्षाचा आनंद नाट्यसिको या दशावतार कलेतील एक उत्कृष्ट कलाकार ज्यांनी या दशावतार क्षेत्रात अनेक भूमिकांचं ज्ञान आम्हाला दिलं असे गुरुवर्य संजय जोशी काका यांनी कलागुणांचं कौतुक करून लागण्याचं 100 रुपयाचं वार्षिक दिलंय. हे पारितोषिक नसून त्यांचा आशीर्वाद समजून त्यांचे देणे नतमस्तक होऊन बक्षिसाचा स्वीकार. कारण आहे. आता तुझ्याचा जन्म झाला. देवदेवता कमी आहे. जिथे तुझ्या अनुभवी पूर्वजांचा त्यांनी घात केला. तो हा आता जन्माला आलेला धुम्राक्षक काय करू शकेल? संरक्षणाची गरज आहे. त्याला सहकार्याची गरज त्याला कधी पडेल? सांगता येत नाही. रात्रीदिवशी बरेच दिवस कुठे कळ लावली नव्हती. आता कसा जीवाला धारा मिळाला. कलह निर्माण केला. पण हा कलह का निर्माण केला? वाईटासाठी नाही. हा
कला निर्माण केला तो चांगल्यासाठी. या कलातून या दानवांच्या अंतरंगी वावरणारा अहंकार, त्या अहंकाराचा नाश मला करायचा आहे. पण हे दानवेश्वर अहंकाराने मंडित झाले आणि अहंकारानं आता या मृत लोकांच्या ठाई निघाले. त्या धरणीवर अमंगलाचा खेळ ते निर्माण करतील, पण तोच अमंगलाचा खेळ पुनश्च मंगलात परिवर्तित व्हावा यासाठी या नवनाट्याच्या रंगी हे आद्य विनायका देवा गजानना तुझ्या चरणी हा ब्रह्मतनय नतमस्तक होतोय. नारायण गजानना श्री गजानना गजानना श्री गजानना. Thank you.